बाबासाहेब मौलाना आझाद, भारताला संविधान देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि आज आम्ही मुंबईहून या ठिकाणी आलेलो आहोत. हिरामन पगार साहेबांचा फार मोठा इतिहास आहे. पूर्ण भारत देशात त्यांनी काम केलेलं आहे. कलकत्ता असो, बिहार असो, उत्तर प्रदेश असो, आंध्र प्रदेश, तेलंगणा अशा ठिकाणी जाऊन त्यांनी आपलं पहिला कॉम्रेड म्हणून लाल सलामचं काम केलं. त्यानंतर आंबेडकर मुवमेंटमध्ये, आंबेडकर चळवळीमध्ये त्यांनी वाहून घेतलं. पॅन्थरच्या काळामध्ये त्यांनी भरपूर काम केले आणि जेल भरो आंदोलन सुद्धा केले. आणि एक कर्मचारी असून बँकेमध्ये मॅनेजर असून आपलं हे सर्व काम करता करता सामाजिक काम आमच्या मुंबईमध्ये ज्या ज्या शहरामध्ये झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यामध्ये घर हक्क संघर्ष समिती बनवून सरकारच्या विरोधात गोरगरिबांना न्याय. आज आमच्या नवी मुंबईतीलच नव्हे तर मुंबईमध्ये झोपडीवाशांना संरक्षण देणारा माणूस आमच्या मुंबईमधून हरपलेला आहे. आणि आता 2014 पूर्वी तर आम्ही ओळखतच होतो, परंतु 2014 पासून हिरामनदादा पगार आणि आमचे चांगलेच घनिष्ठ संबंध आले. आणि आम्ही एकमेकाला मिळून जुळून खांद्याला खांदा लागून कशी दोन शिकारी बैल असते त्याप्रमाणे आम्ही दोघं दिसायला म्हातारे होतो, पण चांगल्या चांगल्या प्रशासनाला हलवत होतो आणि प्रशासनाला झोपवत होतो. आज आमचा नेता, आज आमचा कैवारी, काल नवंबर. खरं तर आम्ही त्यांच्या घरवाल्यांना विनंती केली, सर्व कार्यभार इथंच आहे, मुंबईमध्येच ठेवा. तरी नाही ऐकले. आमच्या गावात सुद्धा त्यांचं कार्य आहे, कार्याचा अहवाल आहे. आणि आमच्या गावामध्ये सुद्धा बरेच आमचे नातेवाईक आहेत. त्यासाठी सर्वांनी आम्ही त्यांच्या मुलांना बोललो, बा ठीक आहे, गावी ते जाणारे व्यक्ती नव्हते, आता गेले नव्हते, अजून बी 10-12 वर्ष टिकले असते. परंतु काल त्यांचा डिस्चार्ज होता. पण बघा, मी आज आहे, उद्या नाही. माणूस येतो आणि जातो, त्याचं वय फक्त एवढंच असतो, किती थोडंसं वय असतो. कुणाचं 70 असतो. येण्याची तारीख आपण सांगू शकतो, पण जाण्याची तारीख कुणी सांगू शकत नाही. सर्वांना जाणं हे भाग्यच आहे. जाण्यानंतर लोकांना त्याचं महत्व कळतो, माणूस कोण होता आणि कसा होता. जोपर्यंत माणूस असतो त्यापर्यंत त्या माणसाचा महत्व. मला एवढंच म्हणायचं आहे पगार परिवारांना की त्यांनी जी मेहनत केलेली आहे त्यांची उणीव